बातमी पुण्यातनं आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरात भुसारी कॉलनीमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावरती पोलिसांनी छापा टाकलाय। आज सकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका दलालासह 3 जणांना अटक केली आहे। रवी तपासे असे या दलालाचं नाव असल्याचं कळतंय। अटक करण्यात आलेल्या मुलींपैकी 2 मुली मुंबईच्या तर 1 मुलगी न्यू पनवेल भागात राहणारी आहे। हा वेश्या व्यवसाय कल्याणी देशपांडे चालवत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, पोलीस काय माहिती देतात या सगळ्या संदर्भात? ज्ञानदा, काल संध्याकाळी या ठिकाणी कोथरूड मधील जी भोसरी शिवालय म्हणून एक सोसायटी आहे, आज चांगला पॉश एरिया म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी काल रात्री एक सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। कल्याणी देखील या ठिकाणी कल्याणी देशपांडे या रॅकेटमध्ये तिचा सहभाग आहे असं देखील पोलिसांना कळलेलं आहे। कल्याणी जी पुण्यामध्ये अनेकदा तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या असे सेक्स रॅकेट चालवताना जवळपास 22 गुन्हे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर नोंद आहेत। या ठिकाणी कोथरूड मधून काल रात्री जवळपास 12:30च्या सुमारास पोलिसांनी एक डमी कस्टमर पाठवून ही रेड टाकलेली आहे। जवळपास 3 मुलींची सुटका या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। तिन्ही मधून एक मुलगी दिल्लीची आहे, दुसरी मुलगी मुंबईची आहे आणि तिसरी मुलगी कोलकात्याची आहे असं कळतंय। पोलिसांनी या तिन्ही मुलींना हडपसर या ठिकाणी महिला सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आता कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे। त्याचबरोबर कल्याणीचा तपास देखील आता तिच्या नावाने देखील या ठिकाणी कोथरूडमध्ये पिटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। ज्ञानदा, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।